नमस्कार मित्रांनो, मी शिवम पवार. मित्रांनो, आज आलेलो आहे शेतामध्ये. तुम्हाला माहितीच असेल, ई पीक पाहणी आता सुरू झालेली आहे आणि आपल्या मोबाईल मधून तुम्ही ई पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस सांगणार आहे. चॅनलवरती आपल्या पहिल्यांदा आला असाल तर महत्त्वपूर्ण शेतकऱ्यांसाठी व्हिडिओ आपण घेऊन येत असतो, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपला टेलिग्राम ग्रुप आहे, व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याला फॉलो करून ठेवा, जॉईन करून ठेवा. म्हणजे येणारे जे काही शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते तुम्हाला भेटत राहतात. तर चला मित्रांनो, ई पीक पाहणी कशी करायची व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईल मधून प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि प्ले स्टोअर वरती सर्च करायचं आहे ई पीक पाहणी. ई पीक पाहणी सर्च केल्यानंतर हे ऍप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. ई पीक पाहणी DCS नावाचं डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र 50 लाख प्लस डाउनलोडिंग आहे. हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. अगोदर इन्स्टॉल केलेलं असेल तर याला तुम्ही अपडेट करू शकता. अपडेट किंवा इन्स्टॉल केल्यानंतर याला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसते. याला परमिशन द्यायचं आहे. व्हाईल युजिंग द ऍप अशा पद्धतीने यावर क्लिक करून याला परमिशन द्यायची आहे. त्यानंतर अलाव ऑल ची सुद्धा परमिशन द्यायची आहे. परमिशन दिल्यानंतर डाव्या साईडला हे जे ऍपचं इंटरफेस आहे तो सरकवायचा आहे. डाव्या साईडला असं सरकूयात. डाव्या साईडला सरकवल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे अशा पद्धतीने तुम्हाला आता टाइम टेबल सुद्धा खाली दिलेलं आहे. हंगाम, खरीप, त्यानंतर शेतकरी स्तरावरती कालावधी किती तारीख दिलेली, 1 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर पर्यंत शेवटची तारीख आहे. संपूर्ण वर्ष जर पीक असेल तुमचं तर पूर्ण वर्षभरासाठी तुम्ही पीक पाहणी करू शकता. अशा पद्धतीने हे टाइम टेबल आहे. तुम्हाला आता महसूल विभाग वरती निवडायचा आहे. महसूल विभाग तुमचा जो असेल तो विभाग तुम्ही निवडायचा आहे. त्यानंतर हिरव्या रंगाच्या बटनावरती क्लिक करायचंय. पुढे आल्यानंतर तुम्हाला लॉग इन पद्धत निवडायची आहे. शेतकरी म्हणून लॉग इन करा हा पहिला बॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करायचा आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल. अगोदर ज्या मोबाईलने पीक पाहणी तुम्ही केली होती तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे आणि पुढे जा ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे. किंवा तुम्ही नवीन मोबाईल नंबर सुद्धा टाकू शकता. पुढे जा वरती क्लिक केल्यानंतर खातेदाराचे नाव इथे ऑटोमॅटिकली आलेलं आहे, ते तुम्ही इथे निवडा ऑप्शन वरती क्लिक करून खातेदार निवडू शकता. जर अगोदर पीक पाहणी केली असेल तर तुमचं इथे ऑटोमॅटिकली नाव येईल. त्यानंतर 4 अंकी संकेतांक क्रमांक विचारला जाईल. आता हा नंबर जर तुम्हाला माहित नसेल तर खाली ऑप्शन आहे लाल रंगामध्ये संकेतांक विसरलात या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही संकेत नंबर आहे तो 4 अंकी नंबर इथे तुम्हाला दाखवला जाईल. तोच नंबर या वरच्या बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचा आहे. तर इथे हा नंबर टाकून घेऊयात. आणि जर तुम्ही नवीन असाल तर नवीन खातेदार नोंदणी करा या ऑप्शन वरती क्लिक करून नवीन खातेदार नोंदणी सुद्धा करू शकता. माझी अगोदर इथे नोंदणी आहे त्यामुळे मी आता संकेतांक क्रमांक इथे टाकतो आणि पुढे जो हिरव्या रंगाचा बाण आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. आता अशा पद्धतीने हे ऍप्लिकेशन ओपन होईल. इथे तुम्हाला 6 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे कायम पड चालू पड नोंदवा. दुसरा ऑप्शन आहे पिकाची माहिती नोंदवा. तिसरा ऑप्शन आहे बांधावरची झाडे नोंदवा. चौथा ऑप्शन आहे अपलोड करा. पाचवा ऑप्शन आहे पीक माहिती मिळवा आणि 6वा ऑप्शन आहे गावांची खातेदाराची पीक पाहणी कोणाची झालेली आहे ते पहा. आता एक एक ऑप्शन जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. इथे तुमची कायम पड चालू पड असेल तर पहिल्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कायम पड चालू पड नोंदवा. इथे आल्यानंतर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा खाते क्रमांक विचारला जाईल. तर खाते क्रमांक तुमचा जो असेल तो इथे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर गट क्रमांक विचारला जाईल. ज्या गटाची तुम्हाला पीक पाहणी करायची तो गट क्रमांक सिलेक्ट करा. त्यानंतर क्षेत्र दाखवलं जाईल. आता कायम पड आहे का चालू पड आहे. समजा कायम पड असेल तर कायम पड सिलेक्ट करा आणि त्यानंतर कायम पडचा डोंगर पड असेल, रेल्वे पड असेल, कालवा पड असेल, खळे पड असेल, 2 विहिरी पड असेल, कुपननलिका पड असेल, शेततळे पड असेल, 2 शेततळे पड असतील, बिनशेती असेल, वस्ती पड असेल, अशा प्रकारचे जे पड आहे ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. जर कायम पड नसेल आणि चालू पड असेल तर चालू पड हा प्रकार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. आणि त्यानंतर जी पड आहेत सोपन पड, चराई पड, गवत पड, झाडी पड, बगीचा पड, अशा पोट खराब असेल, पोट खराब, तर अशा पद्धतीने हे तुम्ही पड जे आहे ते सिलेक्ट करू शकता आणि त्याचं क्षेत्र आहे ते तुम्ही टाकून ऍड बटनावरती क्लिक करायचं. आता इथे पड माहिती पहा मध्ये तुम्ही ती माहिती पाहू शकता. अशा पद्धतीने जर असेल तर टाका, नसेल तर सोडून द्या. दुसरा ऑप्शन आहे पीक माहिती नोंदवा. यावरती क्लिक करायचंय. पीक माहिती नोंदवावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आता खाते नंबर सिलेक्ट करा. त्यानंतर गट क्रमांक जो असेल ज्या गटाची पीक पाहणी करायची तो गट नंबर सिलेक्ट करा. त्यानंतर जमिनीचे एकूण क्षेत्र जे आहे ते हेक्टर आर मध्ये दाखवलं जाईल. तसेच फोटखराब किती आहे ते सुद्धा दाखवलं जाईल. त्यानंतर हंगाम निवडायचा आहे. संपूर्ण वर्ष आहे का खरीप आहे. संपूर्ण वर्ष करत असाल तर संपूर्ण वर्ष सिलेक्ट करा. आता मी खरीप करतो तर मी खरीप सिलेक्ट केलंय. त्यानंतर तुम्हाला आता खाली
महत्वाची जी काही माहिती आहे ती विचारली. आता पिकाचा वर्ग तुम्ही पीक कोणते घेता, एक पीक घेता का बहुपीक घेता का पॉलीहाऊस पीक घेता का शेड नेट हाऊस पीक घेता, तुम्ही जे पीक घेता ते तुम्ही इथे सिलेक्ट करा. मी आता समजा इथे बहुपीक पीक घेतो, शेतामध्ये बहुपीक घेतो त्यामुळे मी इथे बहुपीक ऑप्शन सिलेक्ट करतो. त्यानंतर आता मुख्य पीक, आता मी बहुपीक घेतो त्यामुळे मला मुख्य पीक तुमचं काय आहे ते विचारलंय. तर आता माझं मुख्य पीक आहे सोयाबीन, तर मी इथे सोयाबीन सिलेक्ट केलं. तर आता तुम्ही जे काही असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ज्वारी, बाजरी, गहू जे काही असेल ते, पावटा, कोथिंबीर, सगळे सगळे ऑप्शन आहेत इथे. ते तुम्ही कापूस असेल, मूग असेल, ज्वारी असेल, धान असेल, भुईमूग असेल, मका असेल, तर अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करा. मी आता सोयाबीन सिलेक्ट केलं. त्यानंतर आता तुम्ही किती क्षेत्रामध्ये केलेलं आहे हे पीक, मुख्य पीक जे आहे ते तुमचे किती क्षेत्रामध्ये, तर इथे आर मध्येच टाकायचंय. आता मी टाकलंय 0.30 आर. तर अशा पद्धतीने टाकलंय. त्यानंतर आता याची लागवड कधी केली, लागवडाचा जी काही तारीख आहे ती लागवडीचा दिनांक इथे सिलेक्ट करायचा. त्यानंतर आता दुय्यम पीक विचारलंय. आता मी बहुपीक घेतो ना, त्यामुळे मला आता दुय्यम पीक, दुसरं पीक काय आहे त्याचा हंगाम खरीप सिलेक्ट केला. त्यानंतर क्षेत्र भरायला विचारेल. आता दुसरं पीक किती क्षेत्रामध्ये घेतलेलं आहे, तर मी इथे घेतलंय 0.10. तर 10 मध्ये घेतलंय त्यामुळे मी 10. आणि दुसरं पीक कोणतं आहे ते विचारलं जाईल. आता माझं दुसरं पीक आहे इथे खाली चवळी पावटा, मी चवळी पावटा घेतलेला आहे. आता मी घेतो चवळी कडधान्य भाजीपाला. तर चवळी मी इथे सिलेक्ट केली. त्यानंतर आता मी चवळी कधी लावलेली आहे, लागवड कधी केली, त्या लागवडीचा दिनांक. आता मी अजून एक पीक घेतो, तर मी त्याचा हंगाम निवडला. त्यानंतर क्षेत्र परत 0.10 आणि मी आता पावटा लावलाय. तर मी काय करणार, पिकांची इथे पीक निवडणार जे की खाली आहे पावटा. तर अशा पद्धतीने तुम्ही जर बहुपीक घेत असाल तर हे असे दुय्यम पीक, पहिलं पीक, दुसरं पीक, मुख्य पीक टाकू शकता आणि त्याचा लागवडीचा दिनांक आणि किती क्षेत्रामध्ये घेतलंय अशी माहिती तुम्ही देऊ शकता. आणि एकच पीक घेत असाल तर तुम्ही एक पीक फक्त तुम्ही सिलेक्ट अशाच पद्धतीने करायचं. त्यानंतर खाली यायचंय जलसिंचनाचं साधन सिलेक्ट करायचंय. जलसिंचन मध्ये तुम्ही खाजगी तलाव आहे, सरकारी तलाव, कुपनलिका, बोरवेल, विहीर आहे, तलाव आहे का बंधारा आहे, अशा पद्धतीने तुम्ही ते सिलेक्ट करायचं. आणि त्यानंतर तुम्हाला सिंचनाचं स्तोत्र विचारलं जाईल. ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकारचं सिंचन. ते सिंचन सिलेक्ट करा आणि खाली पुढे जा बटनावरती क्लिक करा. पुढे जा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपली जी काही माहिती आहे तिथे परमिशन विचारलेलं आहे आणि पुढे आलेलो आहोत. आता आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे. पहिलं जे छायाचित्र आहे ते अपलोड करायचंय. आता मी इथे सोयाबीन आहे तर इथे मी आपला फोटो काढून घेतो इथं. तर इथे फोटो काढलेला आहे आणि खाली ओके करायचं. पहिलं छायाचित्र झालेलं आहे. आता दुसरं छायाचित्र क्रमांक 2 त्यावरती क्लिक करायचंय. आता दुसरं सुद्धा चित्र इथं काढतो. तर इथं पहा छायाचित्र आपण आता इथे चवळी आहे तिथं फोटो काढलेला. तर ओके करायचंय. अशा पद्धतीने हे 2 फोटो अपलोड करायचे. एकच पीक असेल तरी सुद्धा 2 फोटो अपलोड करा आणि बहुपीक घेत असाल तरी सुद्धा तुम्ही 2 पिकांचे फोटो अपलोड करा. जसं तुम्हाला जमेल तसं फोटो अपलोड करा. त्यानंतर सगळी माहिती पाहू शकता इथे पुढे आलेलो आपण आणि इथे सगळी माहिती तुम्हाला दिसेल. जी काही माहिती भरलेली आहे सगळी एकदा चेक करा. त्यानंतर वरील प्रमाणे पिकाची माहिती बरोबर आहे त्यावरती क्लिक करून पुढे बटनावरती क्लिक करा. तुमची माहिती साठवलेली आहे अशा पद्धतीने तुम्हाला इथे दाखवलं जाईल. तर ओके करायचंय. आता आपण जी माहिती भरलेली आहे ते पीक माहिती नोंदवामध्ये जाऊन इथे पहा राईट साईडला पिकांची माहिती पहा हा दुसरा ऑप्शन आहे. त्यावर क्लिक केलं की तुम्ही पाहू शकता आपली जी काही पिकांची माहिती आहे तिथे ऍड झालेली तुम्हाला दिसेल. आता ही माहिती तुम्ही 48 तासाच्या आतमध्ये याला दुरुस्ती सुद्धा करू शकता आणि जर चुकली असेल तर तुम्ही याला नष्ट सुद्धा करू शकता, म्हणजे डिलीट सुद्धा करू शकता. तर ही माहिती जर तुम्हाला वाटतंय की चुकली आहे तर दुरुस्ती करा. जर वाटतंय की ही डिलीट करायची तर नष्ट सुद्धा करू शकता. पण 48 तासाच्या आतमध्येच तुम्हाला करायचं आहे. तर काही चुकलेलं नाही आपलं. त्यामुळे आपण पाठीमागे येऊयात. आता बांधावरची झाडे नोंदवा हा तिसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि बांधावरची जर झाडे असतील तर तुम्ही ही माहिती भरू शकता. तुमचा खाते नंबर सिलेक्ट करा, गट नंबर सिलेक्ट करा. बांधावरची झाडे जी असतील बांबू, रबर, मोहमोगी, साग, हिरवा, वेडा, निलगिरी असेल, बांबूळ असेल, जे काही असतील झाडं ते तुम्ही सिलेक्ट करा. झाडांची संख्या टाकून तुम्ही इथे फोटो काढायचा आहे. हा पहिला फोटो या कॅमेऱ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला जो काही फोटो असेल तो काढायचा आहे आणि खाली ओके करायचा आहे. ओके बटनावर क्लिक केलं की असा हा ऍड करू शकता. आता लक्षात ठेवायचं आहे इथे मी एकच फोटो अपलोड करत होतो परंतु इथे 2 फोटो अपलोड करायचे आहेत. दोन्ही साईडने तुम्ही फोटो अपलोड करू शकता. तर मी इथे 2 फोटो अपलोड केलेले आहेत. एकाच झाडाचे 2 सुद्धा करू शकता. त्यानंतर ओके करायचं. ओके केल्यानंतर हे झाड येईल. वरील माहिती बरोबर आहे टिक करायची आणि पुढे बटनावरती क्लिक करायचंय. तर अशा पद्धतीने तुम्ही ही माहिती पहा झाडांची माहिती साठवलेली आहे. ठीक आहे वरती क्लिक करायचंय. बांधावरची झाडेची माहिती पहा
इथे पाहू शकता आपली झाड ऍड झालेलं आहे. यामध्ये दुरुस्ती करायची दुरुस्ती करू शकता, डिलीट करायचं डिलीट करू शकता, पण 48 तासाच्या आतमध्ये. इथं माहिती बरोबर असेल तर काही करायची गरज नाही. आता पाठीमागे येऊयात. पाठीमागे आल्यानंतर अजून काही झाडे असतील तर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता. गट नंबर असेल इथं निवडायचा आहे आत्ताच आपण जसं पद्धतीने केलं, आणि बाकीची जी झाडे असतील तुमच्या बांधावरती ती झाडे तुम्ही इथे नोंदवू शकता. त्यानंतर ओके करून इथे आपली झाडे नोंदवा. आता मी पाठीमागे आलो. आता आपल्याला अपलोड हा ऑप्शन नाही. आता आपल्याला 5वा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायला विसरायचं नाही. 5वा ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. पीक माहिती मिळवा वरती क्लिक करायचं आहे. पीक माहिती मिळवा वरती क्लिक केल्यानंतर असं आलं पाहिजे, माहिती आपली प्राप्त झालेली आहे. असं आलं तर आपली पीक पाहणी झालेली आहे. ठीक आहे वरती क्लिक करायचंय. अशा पद्धतीने आता आपली पीक पाहणी झालेली. आता पीक पाहणी आपली झाली आहे का नाही हे कसं पाहिजे, तर शेवटचा ऑप्शन आहे गावाची पीक पाहणी पहा. तर गावांची खातेदाराची पीक पाहणी पहावरती क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांची नावं तुम्हाला दिसतील. यामध्ये आपलं जे नाव आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की आपली पीक पाहणी झालेली आहे. तर अशा पद्धतीने हिरवा बॉक्स तुम्हाला झालेला दिसेल. हिरवा बॉक्स जर येत असेल तर आपली पीक पाहणी जी आहे ते झालेली आहे. आता आपल्याला काही टेन्शन नाही. तुम्ही डोळ्याच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही पीक पाहणी काय काय भरलेली आहे माहिती ती तुम्ही इथे चेक करू शकता. अशा पद्धतीने ही पीक पाहणी करायची होती. आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.